थँक्यू सो मच. मात्र सुरुवात बॉल ट्रॅक वरती फहीम. तर सलामी जोडी तुम्ही पाहताय दाखल झाली आहे प्रशांत सूर्यरावच्या साथीनं. नीतू पहिला बॉल राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती वाघाची शिकार. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत सूर्यराव. लापरता लागेल बागारी. दे धक्का फलंदाज बाद. Welcome to the high quality sound check. Keep quiet and feel the trapple. बॅटिंग केली होती मागे स्पर्धेमध्ये, डोक्याच्या स्पर्धेमध्ये. तोच प्रशांत सध्याच्या घडीला नाराज आहे, कारण त्याला मैदान सोडवावं लागते. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सिद्धार्थ राऊत. हा खेळाडू तुम्हाला पारमेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि अखेर पहिल्या बॉलवरती विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम पॅटच्या बद्दल भन्नाट बिग टेस्ट तयार बॉलिंग अटॅक तुम्हाला पारमेल. पुढचा बॉल डॉट. चांगली सुरुवात करतोय फहीम या बॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली, त्यामुळे आत्मविश्वास त्याचा दुणावलाय आणि चांगली बॉलिंग आता तुम्हाला पार मिळते. सलग 2 बॉल डॉट तुम्हाला पार मिळतील. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये खरं तर इथून षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले तुम्हाला पार मिळेल. इथे घडलंय काय, बॅटची घेतली कडा आणि यशांच्या मागे अजून एक चांगला झेल टिपला. त्यामुळे इथून पुन्हा एकदा मैदान सोडावं लागेल सिद्धार्थ राऊतला. अजून एक धक्का फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती दाखल होतोय गीतेश मोहन ठाकरे. हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. एका बघा एक सलग 2 धक्के लागले त्या मॅच मध्ये, त्यामुळे सिद्धार्थ राऊतला देखील आता मैदान सोडावं लागतंय. सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय दाखल झाली होती नीतूच्या साथीनं. प्रशांत फुल टॉस बॉल खेचला ऑन साइडला. आडवा बाटणं मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचाच फायदा होतोय टीम कुळगाव संघाला. धावा मिळतील 4. आलाय 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 4. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला, त्याच दिशेला ऍक्शन रिप्ले तुम्हाला पार मिळेल. बॉल जाईल सीमारेषा पार. सलगचा दुसरा चौकार. गीतेश ठाकरे मैदानावरती दाखल झालाय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे करण धुळेकडून. आणि जर या स्पर्धेमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गीतेश मोहन ठाकरे साठी. आणि दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस भाईजान येथील बॅटिंग साठी त्यांना देखील प्रत्येक षटकाराला 200 तर 50 साठी 5000. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील चांगला होता, मी म्हणेन रिबसचा. पवित्रा फर्स्टला जर सरळ बॅटने घेतला असता तर चौकार षटकार येऊ शकला असता, परंतु इथे डॉट बॉल. धावफलकावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल 8 डाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचली आहे.
ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये अरफातचा पहिलाच बॉल उडवला इनफिल्डच्या वरनं. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. भगवान काका धुळे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर जेव्हा जेव्हा ग्रामीण गटातून संघ खेळत असतात नेहमीच कॅशपर्यंत लावत असतात आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतात. भगवान काका धुळे आपण आलात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता वेगानं पुढे सरकत असताना जाऊ पोहोचली आहे. आतापर्यंत 13 धावा. बिग हिट. हा फटका चांगला आहे परंतु फर्स्ट लागे काय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर झेल टिपलाय. गीतेश ठाकरेला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. मनपूर्वक स्वागत आहे. कालू बोलला. यावेळेला देखील बॅटची कडा होती. धाव एकवटाचा प्रयत्न होता. इथे घडलंय काय. पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकवलंय. विकेट मिळाली कोणाची तर तेजस ठाकरे. टांगोला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती कुणाल आता दाखल होतोय या बॅच मध्ये. एकामागे एक बॅटर कोसळले त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय. या वेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न आहे त्यांच्या मागे. थर्डमॅनला तुम्ही पाहताय. खरं तर निसरबाई शेख कुळगावचा भावेश पवार म्हणून ओळख आहे आणि कमरेला दुखापत आहे तर देखील सूर मारण्याचा प्रयत्न डाईव्ह मारून खरं तर हा बॉल पकडण्याचा प्रयत्न होता. बॉलला त्यांनी अडवले कारण त्यांना माहिती आहे आज गावाच्या नावासाठी खेळायचे. त्यामुळे इथून चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला हवं आणि अखेर हा बॉल त्यांनी अडवलाय.
सिद्धेश पवार नारायण यांचं आगमन झाले. आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर करंजी धुळे यांची स्पर्धा तुम्हाला पार मिळेल आणि सिद्धेश पवार म्हटलं की नातेवाईक आहेत, घरचे संबंध आहेत, त्यामुळे विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सिद्धेश पवार यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. फलकावरती जाऊन पोहोचले 13 धावा. त्या फलकावरती जोडल्या जातील. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 समाप्त झाले, त्यामुळे आपण पाहतोय आता टीमची टोटल 13. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. बारी ट्रॅक वरती जब्बर पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीपमधून खेळाडू पोहोचेल. काऊ कॉर्नरला उत्तम फेक करतोय बॉलला. तोपर्यंत अवधी होता एक सिंगल धाव एक पडण्याचा आणि आता सिंगलच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय. 14 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर आल्हादायी वातावरणामध्ये तुम्हाला या मॅचेस पाहायला मिळतील. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बोट विखुरली होती, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. खरं तर हे मैदान तुम्ही पाहताय अतिशय चांगलं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. कारण सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस मात्र गरज आहे त्यावेळेस सूर्य देवता डोक्यावरती येऊन थांबतात, कारण थंडीचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर जशी जशी आपण पाहिले खरं तर दुपार होते, संध्याकाळ होते, त्यावेळेस मात्र सावली तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. आणि त्यासाठीच की काय क्रिकेटसाठी पोषक वातावरण या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल जाईल दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकार आलाय. धावफलक वगैरे पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 18 धावा. फुलटॉस बॉल होता. आडवा बाटला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. आज कुळगाव संघ खरं तर या मैदानावरती लवकर पोहोचला, परंतु काही खेळाडूंची परीक्षा असल्या कारणाने मी म्हणेन इथून थोडीशी धावपळ झाली आहे. बेगीट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा दरम्यानचा खेळाडू पुढे सरकतोय. भावेश पवार कुळगावचे भावेश पवार यांना तुम्ही पाहता जे मात्र बॉल लढवतायत जरूर. आणि अखेर चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. भाईजान म्हटलं की महाराष्ट्र पोलीस गोडगळ्याचा गोड व्यक्तिमत्व, कारण भाईजान यांना आपण पाहतोय सातत्याने विठोबा रखुमाईचे संगीत त्यांच्या मुखातून गायले जातात, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि चांगला क्रिकेट नेहमीच खेळतात. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. परंतु रेकॉर्ड जास्तीत जास्त भाईजान आउट झाले असेल तर ते धावचीच्या स्वरूपात, कारण स्ट्राईक त्यांना घ्यायची असते. वेलकम, स्वागत आहे पियुजी बाबरे, नेरळ वंजारपाडा यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा आपण मुख्य व्यासपीठावरती नारायणचे आमचे सूरज पवार यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 वरती पुन्हा एकदा अरफात आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपन्न झाला. कमी वेळामध्ये मी मिळेल हा षटक टाकलाय, त्यामुळे कौतुक व्हायला हवं. टीम बदलापूर संघाचा देखील धाबा खर्च केला फक्त 6. पहिला बॉल चांगला चेंडू पार मिळतोय. 3 नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील DK पॅनलच्या माध्यमातून. दत्ता कडवसर मॅम फ्रॉम इनगाव. आडवा बाटला खेचण्याचा प्रयत्न होता. यशच्या केल्या उद्ध्वस्त आणि पंचाकडे दाद मागितली जातीये. विवेक गायकवाड सरांना तुम्ही पाहता. यस, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाल केली आहे. DK पॅनल तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत. खरं तर उसरगडच्या स्पर्धेमध्ये देखील कठोर नियमावली तुम्ही DK सरांची पाहिली आहे. आणि त्यानंतर कर्जत असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच DK दत्ता कडो यांना तुम्ही पाहताय. त्यांच्या साथीने आज विवेक गायकवाड सर आणि आमचे तिसरे अंपायर तुम्ही पाहताय आमचे राजेशजी वायले सर. बॅटची कडा होती
आणि अखेर थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला निसार शेखनं, त्यामुळे इथून धक्का लागतो अजून एक टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. डीके पॅनल आपण पाहता आणि डीके पॅनल खरं तर सर्व्हिस सर्वात दत्ता कडव यांनी सांगितलंय की विवेक गायकवाड सध्याच्या घडीला त्यांची देखील एंट्री झाली आहे डीके पॅनल मध्ये. त्यामुळे आता बदलापूर आणि बांगडीमध्ये जे काही स्पर्धा असतील ते विवेक गायकवाड लीड करतील. मग त्यामध्ये कोणते पंच घ्यायचे आहेत कोणते नाही घ्यायचे या साऱ्या गोष्टी आता विवेक गायकवाड ठरवतील, कारण एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष जोडले टीमसाठी चांगला खेळ त्यांनी खेळलाय आणि खरं तर ही नाळ जोडलेली असते. मग एखादा पंच असेल तो चांगला खेळाडू आधी असतो, त्यानंतर पंच बनतो, त्यानंतर एखादा स्कोरर असेल तो देखील खेळाडू असतो आणि त्यानंतर तो स्कोररच्या भूमिकेत येतो आणि एखादा समालोचक खरं तर नेहमी ज्याला क्रिकेटची आवड असते आणि तो समालोचन क्षेत्रामध्ये दाखल होतो, यात मात्र शंका नाही आहे. गुरदस्त यार मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, यापुढे देखील तुम्ही पाहताय डॉट बॉल. चला विवेक गायकवाड यांच्यावरती भरपूर प्रेम आहे जोबिलीकरांचं, त्यामुळे आता पराग धुळे देखील सांगतायत जर विवेकचा एक चांगला डान्स आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. गौरव सावंत यांच्याकडून देखील 2000 रुपये विवेक गायकवाड यांच्यासाठी. आज संधीचा लाभ घ्यायला हवा. हा फटका चांगला आहे, खेचला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतील, चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतोय. 2 धाबा 1 पट जातील. चला पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा, कारण या स्पर्धेमध्ये करण धुळेने सांगितलंय जेव्हा जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा तेव्हा पाणी पोचवा, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. बॅटची कडा घेतलीये आणि अखेर निसारभाई शेख क्षेत्ररक्षण तुम्हाला आज मात्र उच्च दर्जाचं पार बेल सलगचा 3रा झेल तिथे टिपलाय, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 24 धाबा धाफलकावरती जोडले जातील. नरेश ठाकरे मैदानावरती दाखल झालेत. नरेशच्या प्रत्येक षटकारासाठी करण धुळे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि दीपकजी पेंडुरकर यांच्याकडून 500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी
बॅटची कडा पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावले गेलेत. डॉट बॉल. भारी ट्रॅक वरती आपण पाहतो ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अहमद फुलटॉस होता, यावेळेस देखील ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर 2 धावा एकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. षटखेराला आहे, धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे फलकावरती 32, 32 धावा. या वेळेला देखील भरपूर वेग तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर कमबॅक करतो आणि अशा प्रकारे सत्र पहिलं समाप्त झालं. पहिल्या 5 ओव्हरच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचला 32 धावा. 33 धावाचं एक बापक लक्ष या मॅच मध्ये आणि मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक नेरळ वंजारपाडाचा एक बुलंद आवाज. पीजी बाबरे सर, धन्यवाद.
बदलापूर गाव बनाम कुलगाव या दोन संघांमध्ये ही पहिली लढत बायजान ट्रॅकिंग एंडला बायजान स्टार बदलापूर या नावाने संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला. सुरुवात झालेली थोडस कमी टोटल पहिल्या सत्रामध्ये सेट करण्यात आलेली आहे. पहिले षटक फेकतात गोलंदाज नितेश आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एक्स्ट्रा रन सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेलं. निशांत नितेश पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस समोर उडवला. लॉंग ऑन मध्ये जवळपास नाहीये खेळाडू. बॉल सीमा पार. फुलटॉसला कन्वर्ट करत असताना षटकार. रमेशच्या बॅटमधून आक्रमण होत असताना पहिल्याच बॉलवरती सहजतेनं फुलटॉसला लॉंग ऑन मध्ये षटकार. फुलटॉस कॉपी पेस्ट केलेला जणू काय मागील चेंडूचा. आता लॉंग ऑफ मध्ये चाललेला चेंडू आणखीन एक फुलटॉसला कन्वर्ट करताना वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चेंडूंमध्ये 11 धावा इथून वसूल केलेला. 33 टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे आणि पहिलीच धमाकेदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये रमेश करतोय. फुलटॉस आता थोडासा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आलेला. तितकंसं टायमिंग करू शकलेलं नाहीयेत परंतु 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. सुरुवात ज्याप्रमाणे पाहिजे 30 चेंडूंमध्ये 33 टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळून दिलेली. 33 माफक टार्गेट ठेवण्यात आलं. त्या कारणास्तव पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आणि डॉट बॉल नितांत गरजेच्या होत्या. आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग मिड ऑफ मध्ये चाललेला. क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडीशी फंबल आणि लगेचच रमेशच्या वतीने सिंगल इथून घेण्यात आलेली आहे. म्हणजे टार्गेट जरी छोटं असलं तरी सुद्धा रमेश त्याचा नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये तो पेश करत असताना सिंगल मिळते. या चेंडूवरती लेफ्टी बॅटर आता निसार आलेले स्ट्रायकिंग एंडला. निसार आलेत आता स्ट्रायकिंग एंडला. बघूयात नितेश आता कशा प्रकारचं कमबॅक आपल्या टीमसाठी करून देईल. मिळालेल्या माहितीनुसार कुलगाव संघामध्ये बरेचसे खेळाडू अनुपस्थित राहिलेले आहेत. या सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक फेकत असताना पहिला सामना खेळत असताना कुलगाव संघाचे थोडेसे प्रमुख खेळाडू अनुपस्थित राहिल्या कारणास्तव थोडीशी प्लॅन ए कदाचित त्यांचा सक्सेसफुल ठरला. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेले निसार पोहोचलेले. टोटल धावून पोहोचलेली आतापर्यंत 14 वर. पहिलं षटक नितेश ऑन द स्टम्प्स दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये नितेशच्या विरोधामध्ये रमीजनं आक्रमण केलं. शेवटचा अंतिम चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइड टर्न करतात. गॅप मोठी आहे. मिड विकेट मधून निघाला चेंडू. व्यासपीठाच्या अगदी समोर आलेला चेंडू. नाही थांबते बॉल चालला. क्रीडांगणाला आगला सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकाचा डाव टपला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. 33 चेस करत असताना धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. बिनगडी बाद 18. 18 फॉर नन. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आलेला. त्या 2 संघांमधील सामना जो जिंकेल तो जोविली बी संघाच्या अगेन्स्ट 4 षटकांचा या पुढचा सामना खेळेल.
षटक पहिलं पूर्ण झालेले नितेश पहिल्या ओव्हरमध्ये बिनगडी बाद 18 बनवलेला. नारंग बी आणि खोनी सी दोन्ही संघ आपण वेळेवरती उपस्थित या ठिकाणी राहायचं आणि उपस्थित राहिल्याच्या नंतर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं. दोन्ही संघ उपस्थित झालेले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यापुढील सामना आपण जोविली बी बनाम विनिंग टीम मध्ये खेळवणार आहोत. 4 ओव्हरची ते मॅच असेल आणि त्यानंतर नारंग बनाम खोनी सी हे दोन संघ इन ऍक्शन आपल्याला दिसणार आहेत. फुल टॉस स्वीप करत असताना पाठचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. स्क्वेअर लेगला आलेला धावा 6. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन स्कोर कार्ड विजयासाठी आणखी 9 धावसंख्येची इथून गरज. सेकंड ओव्हर मध्ये रोहित आले स्विच हिट बनला स्वीट हिट बॉल चाललेला डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक सुंदर फटका रमीचा चौकार. चौकार आलेल्या 4च्या मदतीनं संघाची टोटल धावण पोहोचलेली आहे 28 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता 5 धावसंख्येची गरज आहे. पाचची गरज आहे. कुलगाव संघ इन ऍक्शन. बरेचसे खेळाडू अनुपस्थित राहिले जसं मी आम्ही उल्लेख केला मागाशी सुद्धा की थोडेसे खेळाडू अनुपस्थित असल्या कारणासह जी प्लॅनिंग त्यानं बायजान स्टार बदलापूर संघाच्या अगेन्स्ट टाकली होती ती थोडीशी फसली. त्या कारणासह संघ थोडासा दबावामध्ये अडचणामध्ये सापडला. प्रशांत सूर्यावर अर्थातच लाल्या आपल्याला लॉंग ऑनला फोल्डिंग करताना दिसून येतात. कुलगाव संघाकडून खेळत असताना थोड्याशा धावा कमी बनल्या. विजयासाठी आणखीन 5 करायच्यात. रमेश शॉकिंग एंडला बॉलर रोहित लॉफ करतात. वृक्षा साह्यानं टर्न केला स्कोअर ऑफ द विकेट खेळत असताना सुंदर फटका पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक 4. जोवेली बी टीमच्या कॅप्टन उपस्थित होतात. लगेच यापुढची लढत आपण विनिंग टीम मध्ये खेळवणार आहोत. नारंग बनाम खोनीसी यापुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल जोवेली बी बनाम विनिंग टीम नंतर. 1 रनची गरज. रोहित तयार. शॉकिंग एंडला रमेश आक्रमण करतात. हवे ते चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लाला इन ऍक्शन. कॅच ड्रॉप दावेची गरज 1 आणि ती देखील पलून पूर्ण केलेली आहे या दोन्ही संघांना.